वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. भोगता भोग्य या त्रिपुटीच्या अधीन भोग आहे आणि भोग हा जीवाला जर्जर करणार आहे हे तर निश्चितच आहे. अधिक जमिनीवाल्याला विचारा किती दिवस नांगर हाकला आणि किती सुरत खराब झाली तुझी. जेवढा अधिक उपरव्याप तेवढी झोपई कम आणि मोठी तारांबळ. मला विचारा कशी गुजरते म्हणून ती. एक आश्रम इथे तर एक पुष्करला तर कधी जा, दिल्लीला तर कधी बघा काशी. कधी इकडच्या लोकांचं काही झंझट डोक्याला कमी नाही, भरपूरच खुराक, काही कमी नाहीये कशाची. एक है डोक्यात वागवत आहे तो प्रश्न दुसरा आहे. चलो हम चलते चलेंगे, होता रहेगा जो कुछ होना है. एक आहे तात्पर्य मला सांगायचंय. जे भोगांचं टोक आहे ते दुःखानं लिप्त आहे, परंतु आपण काही वेळेला दुःख मानत नाही. चेतसा सर्व कर्माणि मयि संन्यस्य मत्परः बुद्धियोगम उपाश्रित्य मच्चित्त सततं भव. या कारणेगा तुवा या सर्व कर्म आपुलिया माझ्या स्वरूपी धनंजया संन्यासू कीजे. श्रीमद भगवद्गीता अध्याय क्रमांक 8 आणि श्लोक क्रमांक 57 या संबंधाने मी आपणाशी अल्पशी चर्चा करून आलेलो आहे. पुढे तोच भाग पेलायचा तो असा. मानवीय जीवनामध्ये आणि त्याच्याशी संलग्न असणारे दोन पहलू आहेत, एक भोग आणि एक त्याग. पैकी सर्वेंद्रियाणाम जरयंती तेजः ही भोगांची परिभाषा आणि पर्यवसान, त्याची प्रतिक्रिया आहे ती. सर्व इंद्रियांची तेज क्षीण करणं आणि कायम इंधने आगीसी हकाक चढे, कारण त्याचे भोगी काम वाढे, इंधने आगीसी हकाक चढे. आणि म्हणून भोग हे पूर्ण जगातले होणे शक्यच नाहीत. जगातले भोग संपणं शक्य नाही, परंतु भोगता खतम झाल्याशिवाय राहणार नाही. एक गेला तरी भोग दुसरा तयार होणार है, परंतु हाय नियति हमारा दुर्दैव है कि उस समय हम न होंगे. भोग येणार है, एक खरेदी असली तरी दुसरी घेता येईल, परंतु कसणारा चारों के साथ चल दिया दुनिया से, उठ गया. भोग्य बहुरत्ना वसुंधरा, वीर भोग्या वसुंधरा. वीरांनी जिचा भोग घ्यावा अशी वसुंधरा म्हणजे धरती आहे. कितीही जरी कमवली लेकिन वीर भी हो, लेकिन विशेषेण रावयती रोदयती इति वीर. जो आधिक्यानं रडवतो त्याला वीर म्हणावा. जोपर्यंत त्याचा जमाना आहे तोपर्यंत तो शत्रूला रडविल, परंतु उसका जमाना जब ढल जाएगा तो अपने वालों को ही रुलाएगा. दुनिया से छूट जाएगा तो घर वाले कहेंगे हाय रे भगवान, ये तो निकल गया, हमको इस दुखापूर्त इस गर्त में डाल के ये तो चल दिया और हम दुःख देखने के लिए पीछे रह गए. एकच मला सांगायचंय, जे भोगांचं टोक आहे ते दुःखालिप्त आहे. अनेक कधी भोग्य आहे तर भोगता नाही, कधी भोगता आहे तर भोग्य नाही, कधी भोगता आणि भोग्य आहे तर भोगण्याची क्रिया नाही, कधी क्रिया आहे भोगता आहे तर भोग्य नाही. त्रिपुटीच्या अधीन आहे भोग. संपूर्ण जेवढे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रियांचे सर्व भोग हे त्रिपुटीच्या अधीन साधलेले आहेत. हे घरात अंजली असतो, संध्याकाळची वेळ झाली का आठवण येते, चिलम आहे का, याच्याजवळ तोंड बिचकट, त्याच्या समोर दात बिचकट, आहे गाव काही, आहे गाव काही, काहीच नसतं त्याच्याजवळ. मला काहीच मिळालं नाही, गोंधळल्यासारखाच होतो. कोण गंजडीबद्दल बोल, भांगवाल्याची ती दुरस्या, काठावर वंटा आहे का, माझ्याजवळ आहे, त्याच्याजवळ आहे. म्हणजे भोगता तयार आहे आणि भोग्य वस्तू तयार आहे, परंतु भोगण्याची क्रियाच नाही. पाटांवर वंटाच नाही त्याला घासायला. कोणाला? या भांगाला. गांजा याच्याजवळ आहे, परंतु चिलम रस्त्यातच फुटली असती मध्ये चढता चढता.
भोग्य साधन नाही। भोग्य गांजा है, भोग्य है, परंतु भोगण्याची क्रिया समाप्त, भोगता है तैयार है। इसको भी आदत लग गई कि बम बोले टेकड़ी वाले, अब हम मना लेंगे तो काम बन जाए मेरा तमाम, परंतु करता काय चिलमच नाही। कधी चिलम आहे तर साफी नाही, त्यामुळे खोकला आधी गाळून धूर गेलाच नाही। काय समजलं? कधी चिलमय आहे, गांजाही आहे, सर्व आहे, विस्तवय आहे, भोगणाराही आहे, परंतु त्या धुराच्या माध्यमातून कळ गेल्याबरोबर बोंबाबोंब पुन्हा क्रिया चांगली गाळून नाही झाली। कशाची? नाही संपलं। म्हातारा तयार आहे, सर्व काही तयार आहे, पण ऊसाचं कांडच नाही। काय समजलं? एखाद्या वेळेला ऊसही तयार आहे, म्हातारा तयार आहे, पण चरकच नाही। तसा तो खाऊ शकत नाही। कोण? म्हातारा। मग याला विचार कुठे मिळेल, कुठे मिळेल? काही जे जिथं मिळणार नाही ते नारायणगावला मिळेल। काय नाही, सर्व आहे, चरक आहे, सर्व काही आहे। भोगता भोग्य या त्रिपुटीच्या अधीन भोग आहे, आणि भोग हा जीवाला जर्जर करणार आहे, हे तर निश्चितच आहे। अधिक जमिनीवाल्याला विचारा, किती दिवस नांगर हाकला आणि किती सुरत खराब झाली तुझी। जेवढा अधिक उपरव्याप तेवढी झोपही कम आणि मोठी तारांबळ। मला विचारा कशी घेऊ जरते म्हणून ती। एक आश्रम इथे तर एक पुष्करला तर कधी जा, दिल्लीला तर कधी बघा काशी। कधी इकडच्या लोकांचं काही झंझट डोक्याला कमी नाही, भरपूरच खुराक, काही कमी नाहीये कशाची। एक है डोक्यात वागवत आहे तो प्रश्न दुसरा आहे, चलो हम चलते चलेंगे, होता रहेगा जो कुछ होना है। एक आहे तात्पर्य मला सांगायचंय, जे भोगांचं टोक आहे ते दुःखानं लिप्त आहे, परंतु आपण काही वेळेला दुःख मानत नाही। युक्तिवाद सांगू छोटासा, एका छोट्याशा बालिकेला पाहिलं, बरेच दिवस कुरकुर करत होती तिच्या आईजवळ का माझं नाक टोचना, नाक टोचना, नाक टोचना, हे सोनाराकडून टोचून आणला। त्याच्यातून काही थेंब पडले टोचताना, पण कारटी रडली नाही अजिबात। म्हणलं वा रे वा, काय म्हणजे आता दुःख झालं नाही का मानलं नाही? अहो दुःख झालं बरोबर, रक्त तुम्ही काढून बघा थोडी सुई, सुईचं थेंब जरी बाहेर न आलात, ओ हो रुतली सुई। त्या पोरीला काय बरं, हे केवढं कोमल इंद्रिय, घ्राणेंद्रिय, की सुई रुतताना काही थेंब टपटप 2-3 थेंब गळाले, दुःख झालं नसेल का? बरं जाऊ दे, तुमचा अनुभव नसेल, बाळीबद्दल घ्या। जे जुनी माणसं असतील त्यांना तर कळलं असेल का त्यावेळेला रुतली होती म्हणून। एक आहे त्या मुलीला नाक टोचताना दुःख झालं नाही असं नाही, पण तिनं मांडलं नाही। एक मुली माझा आहे का ते नाकाला, काय मुली नाकाला दिवसभर हात राहिली, माझं नाक टोचलं, माझं नाक टोचलं। दुसऱ्या दिवशी त्याला डिंक आला, आईनं खोडून काढला। कशाचा? त्या रक्ताचा अधिक आतल्या मसाल्याचा, त्याचा डिंक आला, तो काढून टाकला। खोबऱ्याचं तेल घाल, ढाकाचा 8 दिवस ठेव, नंतर बनवू। आता त्या पुरीने 1-2 महिने पाहिले का आई बनवी करते, बनवतच नाही। पुढे नंतर बनवू, पुन्हा बनवली। हे काय ते सडलं, गडबड झाली त्याच्यामध्ये, परंतु तिने दुःख नाही म्हणलं। नाक टोचलंय, मैत्रिणींना सांगत बस, आईने नाक टोचलंय नको म्हणत होती, पण मी ऐकलंच नाही, बस सोनाराकडून काडी बसवून घेतली त्याला। एक मोठी विचित्रता आहे, दुःख परंतु मांडलं सुख। जागतिक पदार्थांच्या बाबतीतही तसंच आहे। मोहापन्न जीव होणाऱ्या दुःखाला दुःख मानत नाही, किंबहुना सुखच मानतो। आणखी कळेल असं बोलू का? व्हिडिओ ओढणारा शांततेने बसला होता, परंतु झाली आठवण झाली का ओढावी म्हणून, आणि 2-3 झटके मारल्याबरोबर जीव उभळ सुरू झाली। का ओढण्याच्या अगोदर बरा होता का उभळीत बरा दिसतो? अहो केवळ उभळच नाही, पिऊन हा उभळला। नाही समजलं? एक आहे त्याला दुःख आहे म्हणजे भरपूर दुःख, परंतु तो मानतोय सुख। सकाळीच उठलं बसला उशाळा जात चढत, बटवाज बघ, वेळीच बघ, पिऊन खो 2-3 उघडे आले, आणि नंतर लोटा घेऊन बाहेर निघाला का मला आतला ढिला झाला। नंतर बाहेर निघाला। आहे दुःखच, पण मानतो तो सुख आहे। असणं आणि मानणं याच्यामध्ये फरक आहे हो, बरोबर आहे ना? आहे दुःख, परंतु मानतो सुख। काय मोठी विचित्र, एखाद्या बाई लेकरवाडी असावी, 2-3 पोरं, हे या बाजूने ओढतंय, ते त्या बाजूने ओढतंय, 2 तुकडे घालत, तिला सुखानं खाऊ देत नाही अशी पोरं ताप द्यायला। परंतु एक आहे तेवढं कसं का होईना, तुमच्या शब्दामध्ये सांगू का, खकाट्या बोघाट्यात तिनं खाल्लं,
परंतु त्याच्यानंतर ज्या वेळेला रिकामी बसत असते आणि बाजूने चुळबुळ सुरू होती, एक त्या मांडीवर एक पाठीला उभं, एक पुढे, एकाने पदराला पिळा मारलाय, त्यावेळेला कोणाच ठाऊक गाईला गोचड्यांपासून शिनच आहे हो. बाईचं कसं काय असेल आपल्याला काही कल्पना नाही. आहे शिनच, पण त्याच्यामध्ये ती सुख मानते. तुम्ही गाईचं पाय जरा युक्तिवाद आहे का? जोपर्यंत गाईला वासरू पितं ना तोपर्यंत तिची तब्येत नाही सुधरत. दुःख आहे का सुख त्या गाईला? दुःख आहे हो. तब्येत, आणि तेच लावून घ्या बाईच्या बाबतीत, तब्येत नाही सुधरायची व्यवस्थित. जोपर्यंत एक मजा आहे का तात्विक भाग सर्व ती घेते, आहे दुःख परंतु वाटतंय ते सुख. आणि म्हणून यावत जेवढे व्यवहार आहेत भोगांचे तेवढे सर्व ते पोरग भोग करते त्या आईच्या दुधात. पोरग आईच्या दुधाचा भोग घेतो आणि भोग घेता घेता ती जिजली आणि हे बाळ सुधारते. कोण? ते पोरग. परंतु एक आहे, दुधामुळे एक तरी फायदा आहे का, कमीत कमी ते तरी अंग धरते भेटत. तिचं अंग जाऊ द्या गेलं व्हायला तरी. परंतु चहामुळे दोघा नाही फायदा राहील. कारच्या माणसाला विचारा साखरेचा भाव काय, बरोबर आहे? चहाचं बाळसं काही कामाचं आहे? काही उपयोगाचं नाही. ते जे भोगासक्त जीवन आहे, भोग भूमिकेतून आहे ते दुःख रूप, परंतु जीवानं केवळ त्याच्यामध्ये सुखरूपता मांडलेली आहे एवढंच. जर एखाद्याच्या घरी इलेक्ट्रिक जर आली आणि मीटर जर घेतला तर एवढे खुश होतात लोक. इलेक्ट्रिक आ गई आ गई आ गई पता नाहीये. रात्री इलेक्ट्रिक आली तर टाळ्याच वाजवल्या. गेले त्या वेळेला एकाकडे पायाची सोयच नाही राहिली. मीटर बसवला, लाईन आली आली आली, परंतु एक पोरग नेमकं त्याला करंट लागल्याबरोबर कुठून दर्दैव दुर्बुद्धी मनामध्ये आली नसती, घेतली तरी बरी झाली असती. आज जर डोळे चांदीचे पोराचे झाले असते तर इलेक्ट्रिक दुःखाला कारण बनले. हा भोग आहे. लाईन चालवली, माई चाललाय, ट्यूबा जळतात, हा भोग आहे या इलेक्ट्रिकचा. परंतु भोगताय मजेदार आहे, भोगही चांगला आहे, परंतु ज्या वेळेला एखाद्याचा त्या भोगाबरोबर साक्षात योग येईल त्या वेळेला कळेल त्या इलेक्ट्रिक करंट एकदा का संबंध आला याचा का हा संपला. बरोबर आहे ना? म्हणून आहे ते दूरा देव महिधरा रम्या, दुरून डोंगर डोंगर साजरे, दूर से पहाड सुहावणे. दुरूनच ते बरे तद्वतच हे जगातली रमणीयताच मोठी मजेदार आहे. रमयती पुरुषस्य चित्तम मानवस्य चित्तम वा इथे रमणीयता. जी रमवते रंगवते जीवाला तिला म्हणावा रमणीयता. काय समुद्राच्या किनाऱ्याला जर गेला मनुष्य तासन तास त्या लाटांची हेलोरी बघत असतो का काय सुंदर लाट आहे, परंतु वेळ किती गेला त्याचं भानही राहिलं नाही. कभी चिड़िया घर में चला जाता है, वो कहते शेरनी कैसी दहाड़ रही है और ये शेर कैसी आवाज लगा रहा है, पंछी या चिड़िया ये कैसी गूंज रही है, देखो ना काय सुंदर आहे. या रमणीयने त्याला तिथे अटकवलं. पण रमणीयता अटकवील याच्यामध्ये नवल नाही, रमणी पण आठवते. जीवन हे भोग जीवन आहे. कधी रूप विषयानं अटकवलं, कधी अत्तराच्या दुकानाच्या समोरून पुढे 10 पाऊल गेल्याबरोबर पायाला ब्रेक लागला तर त्या बडी खुशबू आ रही है, सुंदर सुंदर सुगंधने त्याला अटकवलं. कधी सुंदर एखाद्या गादीवरून गेला तो हो कहते कैसी ये आगरी की कॉलिन बनी हुई है, 6-6 इंच पैर धस रहा है लेकिन ये काही कड़ी नजर नहीं आ रही है. स्पर्श सु त्या कॉलिनचं कॉलिन बनवलेली त्याला पाहण्याकरता 4 आणि तिकीटे आग्र्याला. जी 9 इंच उंची आहे तिची आणि पाय सरळ धसतात. पाय गेल्यानंतर स्पर्श सुख आहे. कधी त्वगेंद्रियाचं, कधी घ्राणेंद्रियाचं, कभी नेत्रेंद्रियाचं. कहता हो कलकत्ते की मंडी का ये भी क्या रसगुल्ला बना हुआ है, कभी रसनेंद्रियाचं. काय सुंदर आहे हा रसगुल्ला. याप्रमाणे पंच ज्ञानेंद्रियांचे हे उपभोग आणि या जीवाला ही भोगांचं एक टोक आहे. किंबहुना त्या भोगांच्या मोहाच्या आवर्तामध्ये अटकलेला हा जीव याला तरी त्यागाची भूमिका शिकवलीच गेली नाही. आणि त्यागावर हे सामग्री जमा करण्याची जरूर नसते. त्यागामध्ये आहे ते घालवायचं का नाही ते जमा करायचं, आणि भोगामध्ये नाही ते जमा करायचं का आहे ते घालवायचं. अहो असलेलं घालवावं लागतं ते जमा करण्याकरता. लग्न ठरले, मंगळसूत्र बनवायचंय, 5 मणीचं वाटीची गरज आहे, काळे दाणे पाहिजेत,
त्याला पुन्हा विचित्र चांदीची नाही, सोन्याची नाही तर चांदी, चांदी नाही तर पित्तळ, पित्तळ नाही तर काय काय म्हणजे तुझ्या बरोबर संसार करून पत्रामध्ये काय पडलं रे, काळ्या पोटी बरोबर एक पिवळा दाना लावता आला नाही. सर्व जमवायचं काम म्हणजे भोग आहे. हे आण ते आण, किती साड्या पाहिजेत घरवालीला विचार, म्हणजे मला तरी काय कळते, तुमच्या आईला विचारा ना. आहे तोपर्यंत सहन नाही केली, आता का तिला स्वर्गात विचारायला जाऊ. सर्व त्याची बेरीज तिला सांगता येत नाही तर म्हातारीला विचारावी लागते. बरोबर आहे ना. भोग सामग्रीमध्ये सर्व जमा केलं जातं आणि जमा करताना जर काही महिने अगोदर जर जमलं नाही तर मोठ्या डोक्याला पुरा. कसं काय करायचं, कसं काय करायचं, कसं काय करायचं, कसं काय करायचं, मोठं झंझट आहे. हे आणू का ते आणू का ते आणू का ते आणू. साधू जीवनामध्ये काय काय घालू आणि व्यावहारिक जीवनामध्ये काय काय आणू, हे झंझट आहे सर. कोणत्या याला तिलांजली द्यायची. शरीर सांडण्याकरता तो तयार असतो, त्याला त्यागी म्हणावा. उहा त्यागे, उह धातू आहे, तो त्यागार्थाचं सुहा. उहती परित्यजती इत्यर्थ, सर्व सोडत असतो. उहाक धातूच आहे, उहाक त्यागे, तो धातू आला उह. ओ हो परेशानी. हाक म्हणजे आता याला दूरच कर, दुसरं काय त्याच्यामध्ये. एक त्याग आहे आणि एक भोग आहे. त्या भोगांच्या बाबतीत तुकोबारांचं एका वाक्यामध्ये रिझल्ट आहे. भोगे रोगा जोडोनिया, दिले आणि का म्हणून अरुचिते हो का आता सकळा पासोनी, त्याच्यामध्ये दुःख आहे. आणि एक त्यागे नैके अमृतत्व मानसु श्रुती. वेद बोलतोय का त्यागामध्येच, त्यागे नैके अमृतत्व मानसु, त्यागात शांतीरनंतरम, या त्यागामध्ये शांती आहे. आणि म्हणून चेतसा सर्व कर्म आणि चित्तानं सर्व कर्मांचा परित्याग करावा. आधी मौज तर कधी उचलली धुळी तर भिक्षेला निघाला तर निघाला. पण जर त्या स्थितीवर गेला तुका म्हणे मग नये वृत्तीवरी भिक्षा पण बंद आहे. अरे कोई जरूरत नाही, हमारा प्रारब्ध होगा तो आएगा, नहीं तो जरूरत नाही, हटा हो गया. कधी भिक्षाही बंद. तो आपल्या शरीराला चालण्या बनण्याची जी क्रिया आहे चलनवलनात्मक, त्या बाबतीतही कधी उदास होऊन जातो का याची मला गरज नाही म्हणून. एक आहे त्याने म्हणजे त्यागामध्ये याला निश्चित शांती आहे. तरी एखाद्या विरक्त पुरुषानं जर सरक्त माणसाकडे जर पाहिलं तर तो गालामध्ये हसत असतो. बिघडलं हो काम, बिघडलं हो काम, बिघडलं हो काम, काय याला आता कोण याच्यावर दया करेल, याच्यावर कोण दया करेल. आणि कधी एखाद्या सरक्त माणसानं विरक्ताकडे जर पाहिलं तर त्यालाही वाईट वाटतं. आता याचं कसं होणार, या हे सर्व उलटे. याला वाटतं याचं कसं होणार आणि त्याला वाटतं याचं कसं होणार. आणि दोघांमध्ये प्रफुल्ल हृदय दिलेले. ही मोठी मजा आहे बरं का, या हृदयाची मोठी मजा याच्या आतमध्ये. जीवनामध्ये प्रत्येक माणसाजवळ हृदय आहे. पण हृदयाला किती कठोर बाई अथवा पुरुष असू द्या, किती असू द्या, बिलकुल लंकेची पाठिका आलेली असेल ना, हा किती जरी कठोर असला, रावणासारख्या घराण्यातला जरी तो असला तरी कुठे ना कुठेतरी त्याचं हृदय कोमल असतच. बरोबर आहे. कौत चोराने तुमची आमची पोरं चिरली आणि घरी जो घेऊन गेला, परंतु त्या मुलांच्या कडे खांद्यावर खेळवतो की नाही. कोणत्या मुलांना, त्याच्या स्वतःच्या. म्हणजे हृदय आहे की नाही, आहे. तुम्ही कोंबडी पहा, एखादं काही जर जनावर निघालं ना, कावळं आलं ना तरी ती भीते. पण तिने अंडी फोडून एकदा का तयार केली का त्या कुत्र्याच्या मागे लागते ती. कोण. आता वास्तविक जर का पाहिलं तर ते कुत्र्याचं ती फराळ आहे. कोण. कोंबडी. पण त्याच्या पाठीमागे लागेल. कोणाच्या. काय पंख बिंक उभारून तेवढे आपली पोरं पाठीमागे पुढे जाईल, त्याला पळून लावेल. नंतर त्यांच्या मध्ये कॉक कॉक करून ती मंडळी सर्व पळून पळून येणार, पिसा जवळ राहणार. आईनं आमचा सांभाळ केला. सांभाळ करण्यावर मोठेपण अवलंबून आहे. ते तो कोंबडीने पण केला, तो कासवानं पण केला, कुत्रीनं पण केला, मुंगशीनं पण केला, कोणी केला नाही. एवढ्यावरच आईनं तुझा सांभाळ केला म्हणूनच ती मोठी आहे, एवढंच नाही रे. याच्यापेक्षा आणखी काही कारण आहेत त्याला. जर मनोभूमिका तुझी बनवणारं तिचं हृदय तिच्या आतमध्ये, आणि ते हृदय बनवावं लागत असतं. आणखी अनेक वेळेला युक्तिवाद सांगत असतो मी बरं का. जोपर्यंत मुलाला दूध, पाणी, पदराचा पालव, योग्य खानपान, हृदय भरून तोंडावर चेहऱ्यावरची मुस्कान, आणि त्याच्याबरोबर जोपर्यंत आपुलकीचं नातं आहे तोपर्यंत ते पोरगं आईवर पागल फिदा असतं बेटे.
का आई आई दिवसभर. एकदा ते त्याच्या पायावर उभं राहू लागलं आणि आईनं दिलेली खुराक आता कमी पडू लागली का त्या आईचं ऐकतच नाही. बरोबर आहे ना. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो बरं का, पोरगा आईचं अधिक ऐकतं का बापाचं? कोणाचं अधिक ऐकतं? बरोबर आहे. एक दोन वेळेला 2-3 फटके टाकले, जातो की नाही भाजी घेऊन ये. आईनं फटके टाकल्यावरती जाईलच असा नियम नाही, पण बापानं सांगितलं अरे भाजी घेऊन ये. तुमचं काय मत आहे? म्हणजे तिच्या चिमट्याने जे काम केलं नाही ते याच्या शब्दानं काम केलं. काय कळलं? मारील बर का जर भाजी आणायला गेणार आहे तर. कोण बोलली? आई बोलली. बापडला ही पिशवी घे, पैसे घे, तिला तुमचं भाजी घेऊन ये. कोणाचं ऐकलं? आता आपल्या गटाचा विजय. काय हरकत येते? पोरग बापाचा अधिक ऐकतं. आणखी एक कारण विचारतो आपणाला, बरं त्याला पोषण अधिक आईनं केलं का बापाने केलं? आईनं. म्हणजे आईचं अधिक ऐकावं का बापाचं? आईचं. पण बाप म्हणजे काय? लातो की देवता बातों से नहीं मान सकते. नंगे से खुदा डरता है तो बच्चे की तो बात ही क्या है. नागव्या माणसाला देवालाही घाबरावं लागतं का? नको. यानं अशी मान खाली केली आणि गदा जर पडली तर कोणावर? भीमानं गदा खाली जेवायला येतो की नाही? तर गदा आता पडली का मी चकला चूर आहे. येण्याचे असेल तर ये लगेच. बरोबर आहे ना. नंगे से खुदा डरता है. जो नागवा आहे ना तो भीम म्हणतो बघ गदा वर फेकली, खाली पडेपर्यंत आला तर बरं, नाही तर मी मरणार आहे. आता काळजी कोणाला? सकळ जीवांचा. वरच्या वर आला म्हणला कसला रे आडदांड आहे? माझं नावच आहे आडदांड. भीम म्हणजे भयंकर. भीमच तू भयंकर. त्याचं कामच आहे भयंकर. गदा उचलली तर बरं, नाही तर खाली नेमकं डोकं दिले. मेलो तर मेलो. आता कोणाला काळजी? एखाद्या वेळेला पूर्वी बाई म्हणत असते त्याच्यात हात नको घालू, बरं लागेल बरं. ते पोरग नेमकं हात घालते बरं. घालू नको घालू नको, घातलाच त्याच्यात हात. तेच तो धरू नको बरं, धरू नको बरं, धरू नको बरं. पोराला काय आटेदार का भाव बराबर. ते 2-3 वेळेला भाजल्याशिवाय काय ठीक होत नाही. आणि एकदा भाजलं म्हणजे कायमचं ठीक होतं. काय समजलं? बरेच लेट करंट लागले हो. एकदा भाजलं म्हणजे कायमचं ठीक होतं. कोण? ही मोठी मजा आहे त्याची. ते बऱ्याच वेळेला भाजूनही ठीक नाही होत, पण एकदा भाजलं. बऱ्याच वेळेला भाजूनही हातपाय त्याचे पोळले तरी ठीक होत नाही, पण एकदा का भाजलं. आता तर करंट लागले की नाही. मोठं विचित्र ते एकदा भाजलं का म्हणजे आपोआप ठीक होतं होते. थोडी विचित्रता है त्याची. प्रभु पर ये गदा नीचे गिरेगी और मेरी खोपड़ी फट जाएगी इसकी मुझे चिंता नहीं है. अगर चिंता है तो तू देख लेना. मुलाचा आईनं अधिक सांभाळ केला. तिच्या जीवनामध्ये एवढा त्याग आहे का त्याच्याकरता सर्वस्व न्योछावर केलं तिने. आणि त्या त्यागामध्ये तिला सुख मिळत गेलं. तू खारी दूध मला नकोय म्हणून. कधी दही घुसळलं तर लोणी त्याला दिलं आणि स्वतः ताक खाल्लं. कोणी? आईनं. ही आईची कर्तृत्व आहे. भरपूर केलं याच्याकरता, काही कमी नाही केलं, परंतु तिला मानसिक समाधान थाटामध्ये मिळालं. परंतु ज्या वेळेला हा मोठा झाला ना त्यावेळेला तिच्या त्यागाला फळक आलाय आणि त्या बाजूने मला बोलायचं. जेवढा त्याच्या डोक्यामध्ये ही केवढी नव्हती एवढी तिच्या एवढी. ज्या वेळेला हा मोठा झाला त्यावेळेला ती आई त्याच्या डोक्यामध्ये नव्हती तेवढी एवढी. याचं कारण आहे जरा ऐका. त्याग मुलं तिनं भरपूर त्याला खाऊ पिऊ घातला, हा तिनं त्याग केला. पण याच्याही पुढे एक बाजू तिच्याकडून उणीव राहून गेली, उणी राहून गेली, कमी राहून गेली. ती म्हणजे जसं त्याच्या शरीराला पुष्ट केलं ना तद्वत पुराण वेद साहित्य स्मृती आणि संत वाङ्मयानं त्याच्या बुद्धीला भरवलं नाही. बरोबर आहे. या बाजूनं शरीरानं तिला भरवलं, परंतु वेदाची बाजू तिनं भरवली नाही. त्याला पुन्हा पुन्हा ऐकू घातलं नाही. जरा आधुनिक धाऱ्यातली ढाच्यातली बाय असल्यामुळं कीर्तन प्रवचन या सर्व बुवा मंडळींचं काम आहे. ते काय आपलं काम आहे म्हणून पोराला कधी कीर्तन प्रवचन आलेलं नाही. असली वेडी बाई.
आणि ज्या वेळेला ते लाथा मारायला लागले त्यावेळेला तिला वाटलं का हिला धर्मकर्म याला शिकवला असता तर बरं झालं असतं. मोहनानंद तो ठिकेकरवाडीच्या मंडपातच सांगत होता, एवढी याच वेळेला समजून घे का त्याला त्या वेद वाङ्मयाची गरज आहे. जेवढं जेवढं त्याला शिकवत जातील, कीर्तन प्रवचन त्याला जेवढी ऐकवशील तेवढं ते लायक बनेल. बरोबर आहे ना. आता ते अवहेलना नाही करायचं. बाकी तू त्याला किती शिकव, नको पुत्रा करू माऊलीची तू हेळना, नेतरीचा केला दिवा तळा हातीचा पाळणा. तू किती बोंब मारत बसत्या जात्यावर, ते पोरग तुझं ऐकायचं नाही, ते मोहनानंदाकडे आणून घाल म्हणजे ठीक होईल. माझा याचा अर्थ मी सर्व समर्थीचा अभिनिवेश घेऊन बोललो बरं का, की कुठेतरी आणून घाल. माझ्याकडे दुरुस्त होईलच असा नियम नाही, मीच दुरुस्त नाही तर ते काय दुरुस्त व्हायचं. अरे बिगडे हुए हम सुधरने की बात बोल रहे. विचित्र काम कहे तुकड्या दास कहे हम बिगडे नहीं रहे घर के काम, काहे जपे हरिनाम. पुढे मजेदार वाक्य दिले, हे प्रभू तुझं नाव का आम्ही घेऊ रे, का तुमने किसका भला किया है ये बतलाओ श्याम, तुम्हारो काहे जपे हरिनाम. तू कोणाचं भलं केलं सर एवढं सांग ना. ध्रुव बालक तुम ही सो लागो, भिकको लगे तमाम, काहे जपे हरिनाम. तुमने किसका भला किया है ये बतलाओ श्याम, तुम्हारो काहे जपे हरिनाम. आणि जपून जपून तुकड्या दास कहे हम बिगड़े नहीं रहे घर के काम, तुम्हारो काहे जपे हरिनाम. आम्ही बिघडलो म्हणजे घरच्या कामाचीच राहिलो नाही. कोण जेव्हा तू सांगणारे कोणाचं भलं केलं म्हणून, तुझ्या नादी लागायला जो गेला त्याच्या संसाराचंच वाटोळं केलं. देवा आला ज्याचे घरा पडे संसाराची चिरा, देवाची ते खुण आला ज्याचे घरा त्याचे पडे चिरा संसाराची. तो ज्याच्या घरामध्ये येतो त्याचं वाटोळं करत असतो. काय समजलं. पहा भजन करायचं का नाही ते तुम्ही ठरवा बरं का. ज्याच्याकडे असो त्याचा संसार धड होत नाही. तुम्हाला नसेल समजलं तर माझ्याकडे बघा, त्याचं चांगलं होत नाही. म्हणजे तुम्ही ज्याला चांगलं म्हणता ते चांगलं बोलतो बरं का. आमचं जे चांगलं ते फारच चांगलं आहे, ते मोठं मजेदार आहे. एकच मला सांगायचंय, तिनं जो त्याग केला त्या त्यागाला चांगली फळं न लागण्याचं कारण, त्या आईनं जो मुळा करता त्याग केलेला आहे त्याला एकच कारण का, जेवढं शरीर बनवलं ना तिने तेवढी त्याची बुद्धी नाही बनवली. मी अनेक वेळेला बोलत असतो मी, आईनं पोरगं एवढं लायक बनवलं का ते आखाड्यामध्ये उतरलं बेटा. याला शरीर म्हणावं. पोरं जर आखाड्यामध्ये उतरण्याचे धमण्या जर त्याच्या असतील ना, त्या आईनं आपल्या छातीला हात लावावं का काही हरकत नाही, कसं का होईना या माझ्या स्तनांचं प्यारेलं दूध एवढ्या वेगामध्ये याच्या धमण्याचं चालतात ना, मला हा आखाड्यात खेळेल पडेल काय होईल ते पुढचं पुढे. परंतु इच्छा तर आहे ना आखाड्यामध्ये उतरण्याची. आणि जर चहाचंच बाळसं असेल तर ते आखाड्याच्या बाहेर उभं राहा. याला वाटतं म्हणजे डावपेच खेळणारी आतली मंडळी, याला वाटलं आपली बरगडी मोडली, मग बाळसं चहाचं काय करतात त्याला. एवढं विचित्र काम आहे. त्याच्या बुद्धीनं कधी बाळसं घडलं नाही. तिला त्या बुद्धीला पेलावी लागते ती परमात्म्याच्या फॅक्टरीमध्ये. येशाम सततयुक्तानाम भजताम प्रीतीपूर्वकम ददामी बुद्धियोगम तम येन माम उपयांती. मी त्यांना बुद्धियोग देत असतो. उर्दूमध्ये म्हणतात उस्ताद. उर्दूमध्ये दुसरा शब्द आहे खलिफा. जो पैलवानांचा मुख्य पैलवान असतो ना शिकवणारा, त्याला दोन्ही नाव आलेली आहे, उस्ताद खलिफा. तुम्ही त्याला भाषेमध्ये बोलत असता वस्ताद. तुमचा जो शिकवणारा असतो त्याला म्हणतात वस्ताद. खलिफा म्हणतात त्याला शिकवणारा. तो इतके सुंदर डावपेच त्याला शिकवत असतो. खुराक दिली आईवडिलाने, डावपेच शिकवलेली त्या खलिफाने, आखाड्याची जागा दिली त्याने आणि आखाडा गाजवला तो. तिथे आता मैदानामध्ये त्याला येत राहिले. लोकांनी टाळ्या मारल्या का, वा रे पोरग शरीर असावं तर असं असावं. हे मोठी मजा बरं का. आणि ते वजा घालवताना काही कठीण नाही हो. शरीर वजा घालवणं फार कठीण नाहीये, त्याला कमवावं लागतं. शरीर कमवणं हे 2-3 प्रकारच्या घटकांनी काम केलं. ती जिजाबाई म्हणते दासीचं दूध पिऊन माझा शिवबा राजा नाही होणार, शक्यच नाही. म्हणून त्याच्या घशामध्ये 2 बोट घालून तिने दासीचं दूध खाली पाडून टाकलं. कोणाचं? त्या शिवबाचं. गडावरून खाली उतरत असताना दासीला सांगितलं मी खाली येते गडावरून जाऊन. शिवबा जर उठला ना तर त्याला काही पादू खाऊ पिऊ घालू नको बरं, पण वेळी दासी. शिवबा रडता रडत माझे बाळकाने, ते काही केल्या राही ना. आणि म्हणून त्या दासीनं आडवा मारला आणि आपलं स्तन त्याच्या तोंडामध्ये घातलं. कोणाच्या? शिवबाच्या.
थोड्याच वेळामध्ये एक 15-20 मिनिटामध्ये जिजाबाई ज्यावेळेला गडावर आली त्यावेळेला दासीला विचार, काय शुभा केव्हा उठला होता? रडला तर नाही ना? आणि बराच वेळ झाला, काही केलं, रडणं थांबतच नव्हते. मग काय उपाय केला? म्हणजे माझंच पण तोंडामध्ये दिलं आणि थोडंसं दूध पालं, म्हणजे चांडाळणी सत्यानाश केलाच त्याचा. त्याच वेळेला नरड्यामध्ये त्याच्या 2 बोटं घातली आणि सर्व वांती करायला लावली त्याला. आणि ती वांती करत असताना रे दासी का दूध पिणेवाला कधी राजा नाही बन सकता. दासीचं दूध पिणारा राजा होऊ शकत नाही. जर तिला दुधाचं एवढं वावलंय तर संध्याकाळचं तुम्हा आम्हाला किती वावडं असावं. ती दुधाला जर एवढं खराब मानते तर बाटल्यावाल्याला आता मी किती समजावून सांगावं. त्या काय चांगलं करतील जीवाचं ज्याचं त्याला माहिती. पुढचं काय सांगायचं आता आपण. एक आहे का तिनं शरीराची जेवढी काळजी घेतली तेवढीच बाजू दुसरी. आणि तिनं शिवबा करता ठेवलेला खलिपा जो आहे ना तो दादोजी कोंडदेव आहे. बरोबर आहे. त्या बाजूला दांडपट्टा, काठी कशी भिडवावी, भाला फरशी या कशा चालवाव्यात, दुरून फरशी कशी मारता येईल, भाला कसा फेकला जाईल, गडाची जी त्याची कोंडी कशी केली जाते, शत्रूला कसं परास्त केलं जातं, याच्याकरता वागवला बरोबर त्याचा खलिफा तो दादोजी कोंडदेव. मला पुढे न्यायचे अजून सांगू का. परंतु हे काय शिवबा, अरे ज्या राजाला कोणी धार्मिक नेता नाही राहिला ना रे त्याचं जिंदगीमध्ये भले झालं नाही. माता माँ राजमाता मुझे और कौन खलीफा मिलेगा कि जो मुझे पढ़ाएगा. करते बस सज्जनगढ़ पर स्वामी रामदास रह रहे और कोई नहीं दुनिया में नजर आया. आई तिथे जावं लागेल म्हणजे बाळा याच्यामध्ये काही शंका आहे का रे. ज्या घराण्याला राजगुरू मिळाला नाही त्या घराण्याचं भलं झालं नाही. वसिष्ठ आणि विश्वामित्रासारखे दिव्य भव्य पुरुष जर सूर्यवंशाच्या भाग्याला लाभले नसते तर ते केव्हा त्यांचं वजं वाटवणं झालं असतं रे. रामायण पेटवून दिलं असतं लोकांनी. परंतु तिथूनच तरले म्हणजे आई एवढी माता परताय त्यांच्यामध्ये म्हणजे होय बेटा एवढंच आहे आणि म्हणून जावं लागेल. तरी शिवबानं उभं राहावं स्वामी रामदासांच्या समोर आणि गडाकडे हात करावा. शिवबा रे हा गड पडलेला आहे रे, असा तो सड पडलेला आहे. गुरुजी कोई बात ना इसको तो काबीज कर लेंगे, कोई बडी बात थोडी आहे. म्हणून भौतिक क्षेत्र वजवलं ते शिवबांचं स्वामी रामदास. अन्यायाशी राजा न करिता दंड, बहुतची टिंब टिंब माजतील. अन्याय करणाऱ्याला राजानं जर दंड केला नाही तर बहुतची माजतील. हे कितीतरी सत्यानाश करणारे होतील. म्हणून अन्याय करणाऱ्याला कधी सोडू नये. हे शिवबाला शिकवलं गेलं कोणा आपण. एवढंच नाही, केवढं प्रेम आहे त्याची एक गाथा मी नेहमी सांगत असतो. ऐका जरा. ज्यावेळेला शिवबाला गुडघीचा रोग झाला आणि 1 वर्षाच्या आतमध्ये शिवबांचं ज्यावेळेला शरीर सुटलं त्यावेळेला स्वामी रामदास एका गुंफेमध्ये घुसले. ते परत बाहेर नाही आले. बाहेर काढावं लागलं. कोणीतरी सज्जनाने त्या सज्जनगडावर विचारलं, स्वामीजी क्या बात है, आपने अन्न पानी दूध फल सब कुछ छोड़ दिया, बात क्या है. कहते अरे बेटा तुम्हें क्या बताऊं, मेरा दुनिया को जगमगाने वाला और ये मराठा शाही का संस्थापना करने वाला मेरा शिवबा दुनिया से उठ गया है. तो अब दुनिया को क्या देखो, अब कोई इच्छा नाही बची. मेरा प्रेम म्हणा, माझा शिवबा या जगातून निघून गेला. त्यामुळे काय तोंड बघायचे आता कोणाचं. या 2 बाजू, एक बुद्धीला पुष्ट करणारी बाजू आहे आणि एक शरीराला पुष्ट करणाऱ्या 2 बाजू आहेत. राज्य शकट कसं हातावं, दांडपट्टे कसे खेळावेत ते शिकवणारे दादोजी कोंडदेव आहेत. परंतु लेकरा या जगामध्ये नांदताना बुद्धीला कोणत्या बाजूला बसवावं म्हणून स्वामी रामदास आणि तुकोबाराय यांच्या जीवनामध्ये ही हिरे उतरले. आणि म्हणून एक त्याग मूलक त्या जीवनाला एवढी चगमक आलेली आहे. कोणा सुलतानाची आलेली, नवयौवना तारुण्यानं भरलेली. कोणीतरी सून त्यांच्याकडे काही सरदार लोकांनी धरून ज्या वेळेला आणली का तुमच्याकरता घरवाली शोभा देईल म्हणून.